एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला। नाव न घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका, तर त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच अजितदारांचा विश्वास। दोन 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार। सी वोटरचा सर्व्हे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 तर मवियाला 26 ते 28 जागांचा अंदाज। लोकसभा निवडणुकीत मविया किमान 35 ते 40 जागा जिंकेल। एबीपी आणि सी वोटर्सच्या सर्व्हेवर संजय राऊतांचा दावा। प्रकाश आंबेडकरांनी उद्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बोलावली बैठक। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 30 जागांवर निर्णयाची शक्यता। सरकार हुलकावणी देत आहे, त्यामुळे मराठ्यांनी मुंबईत कूच करायचं ठरवलं। मनोज जरांगेंचं वक्तव्य। मुंबईला जाण्यासाठी तयारी करण्याचं आवाहन। रामलल्लाई तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? मीरा भाईंदरमधल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। तर उत्तर भारतीय आणि मराठी माणसांचं नातं दूध साखरेप्रमाणे, ठाकरेंचं वक्तव्य। नववर्षात राज्यावरील पाणी संकट अधिक गडद होणार। धरणांमध्ये केवळ 63% पाणीसाठा। मागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा 20% कमी। गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात पाण्याची परिस्थिती बिकट। पिण्यासाठी पाणी ठेवा, मग शेतीसाठी द्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना। पुण्यात कोरोनाच्या JN1 चे 2 रुग्ण आढळले, तर ठाण्यात JN1च्या 5 रुग्णांची नोंद। आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना। माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती। दिल्लीत अटल समाधीवर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांकडून वाजपेयींना आदरांजली। मुंबईतील चुनाभट्टीत स्थानिक गुंड बप्पू येनुणकरवर अंतर्गत वादातून गोळीबार। एकाचा मृत्यू, 4 जण अटकेत। देशभरात नाताळची धूम। चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी। सेलिब्रेशनचा उत्साह। सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटन स्थळ फुलली। कोकणातील समुद्रकिनारे, गडकिल्ल्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।